दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। आपण पाहतोय कोर्टाबाहेर गणपत गायकवाड समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं कळतंय। कोर्टाबाहेरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। उल्हासनगर कोर्टाबाहेर गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण आता पाहतोय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे। उल्हासनगर कोर्टाबाहेरची ही थेट दृश्य आहेत। गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं आपण पाहतोय आणि या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। विनय, आपण पाहतोय गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय? श्रीकांत, नक्कीच आपण पाहिलं की हे जे मगाशी आपण म्हटलं तसं होतं तीच परिस्थिती होती की आपण सकाळी म्हणजे न्यायालयाच्या आवारामध्ये हे सगळे कार्यकर्ते होते, पण जेव्हा न्यायमूर्ती यांनी जो आदेश दिला की त्यांना व्हीसीद्वारे नाही तर त्यांना प्रत्यक्ष गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करावं लागेल असा जेव्हा आदेश दिला त्यानंतर मात्र पोलीस सतर्क झाले आणि मग पोलिसांनी आता जे सगळे गणपत गायकवाडांच्या समर्थनार्थ हे सगळ्या महिला कार्यकर्ते जे आणि कार्यकर्ते हे कोर्टाच्या आवारात होते त्यांना पुन्हा बाहेर काढण्यात आलं आणि तिथून आता पुन्हा न्यायालयाच्या इमारतीपासून थोडं 100 मीटरच्या अंतरावरती यांना सगळ्यांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना त्याच्या पलीकडे उभे केले। त्यामुळे हे सगळे संतप्त झालेले महिला कार्यकर्ते आहेत त्यांनी घोषणाबाजी दिल्या होत्या पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काही काळ बाचाबाची देखील झाली। गणपत गायकवाडांच्या समर्थनार्थ इथे मोठ्या प्रमाणात या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती। मात्र पोलिसांचा आता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आता आपण बघू शकता की न्यायालयाच्या डाव्या बाजूने हा जो रस्ता येतो ह्या न्यायालयाच्या डाव्या बाजूने इथून गणपत गायकवाड यांची गाडी आणली जाणार आहे आणि त्या गणपत गायकवाडाला एक तर पुढच्या गेटने अन्यथा हा जो पलीकडचा इथे दुसरा गेट आहे या मागच्या बाजूचा या रस्त्याने किंवा आतमध्ये घेऊन जाणार आहेत न्यायालयामध्ये। अंदाजे 6 वाजेपर्यंत गणपत गायकवाड यांना न्यायालयात आणलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येते। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपत गायकवाड इथे आल्यानंतर पुन्हा काहीतरी कुठला अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी आता खबरदारी घेतलेली आहे। पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या दूर ठेवलेलं आहे आणि जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये। श्रीकांत, निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। धन्यवाद विनय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।